दाखवतो का आम्ही? आज होळीच्या सणाच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा। खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। निवडणुकीच्या संबंधानं चर्चा चालू आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे, परंतु आदरणीय उद्धव साहेब शिवसेनेच्या वतीनं मी या लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून फिरतो आहे आणि लोकांशी संवाद करतो आहे। जनतेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मला मिळतो आहे। 2009 ते 14 आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो, तोच माणूस आज मी जनतेसमोर त्याच भावनेनं, त्याच जोमानं, त्याच कामासाठी, जनतेच्या सेवेसाठी आज उभा आहे। मित्रांनो, मागील माझ्या खासदार कारकिर्दीमध्ये जे प्रश्न अनिर्णित होते तेच प्रश्न आज अनिर्णित आहेत। कोणत्याही गावात गेले की रस्त्याचा प्रश्न, कोणत्याही गावात गेलं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कोणत्याही गावात गेलं की पाट पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, शेतीला असलेल्या अनुषंगिक प्रश्न आणि प्रत्येक गावात विजेचा प्रश्न आणि प्रामुख्यानं रिकाम्या हाताला असलेल्या कामांचा प्रश्न। 2009 ते 14मध्ये या 5 प्रश्नाव्यतिरिक्त जनता काहीच मागत नाही। आजही कोणत्या गावात गेलं तर याच प्रश्नांची चर्चा मला पाहायला मिळते, ऐकायला मिळते। आणि म्हणून त्यावेळेला केलेलं नियोजन, त्यावेळेला मी सोडवलेले प्रश्न आजही आपल्यासमोर आहे। व दळणवळणाच्या संबंधाने रेल्वेचा एकही विषय ठेवला नाही, रस्त्यांचा केलेला मास्टर प्लॅन असेल, विजेच्या संबंधाने असलेले अनेक त्या संबंधाने केलेला मास्टर प्लॅन असेल, या सर्व गोष्टीसाठी, पाठ पाण्यासाठी अनेक जे काही विषय होते प्रलंबित, निवंडाचा प्रश्न असेल, मध्वेश्वरचा प्रश्न असेल, हे सर्व सोडण्यासाठी केलेले आटोकाट निकराचे प्रयत्न, त्याला मिळाले यश, या गोष्टी असतील। आणि म्हणून आता या संबंधालाच, या अनुलक्षून भविष्यात काय, हेच प्रश्न हाती घेऊन आता खऱ्या अर्थानं लढाई करायची आहे। आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी जे जे करता येते ते करायचं आहे। मग पाठ पाण्याच्या संबंधानं प्रामुख्यानं हा 2005चा जो कायदा, समन्याय वाटप पाणी कायदा जो केला गेला, त्या कायद्याचं पुनर्विलोकन होऊन या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या जनतेला, या मतदारसंघामध्ये आज जे 8 TMC पाणी जायकवाडीला वाहून जातं आहे, जे आमच्या हक्काचं आहे, परंतु आमचा शेतकरी आज जिथे अजूनही जमिनीला पाणी मागतो आहे ते पूर्त करून दिलं तर चाललं असतं, तेच न पूर्त करता आमची तहान अजून भागली नसताना पाणी नेलं जातं, हे मोठं दुर्भाग्य आहे। त्याचप्रमाणे अनेक पाठ पाण्याचे प्रश्न अनिर्णित आहेत। ज्या पद्धतीनं घाटमाथ्यावरचं पाणी, वाहून जाणारं पाणी या मतदारसंघाला मिळण्यासाठी जो प्रयत्न त्यावेळेला अनेकांनी केला, मी केला, लोकसभेत मांडला, अनेक रूपानं त्याची चर्चा घडून आणली, परंतु या प्रश्नांचं येणारं जे उत्तर आहे ते मात्र फार खेदजनक आहे। हे घाटमाथ्यावरचं पाणी परत विदर्भ आणि मराठवाड्याला न्यायचा जो काही डाव विचार आहे तो देखील या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे। ते पाणी आम्हाला पहिलं मिळालं पाहिजे, आमची तहान भागवा, आमच्या जमिनीची तहान भागवा आणि मग हे पुणे पाणी न्या, अशा प्रकारची देखील आपल्याला लढाई करावी लागणार आहे। खरं म्हणजे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत, म्हणजे संपूर्ण हा मतदारसंघ खरं म्हणजे धर्माचा मतदारसंघ आहे। यामध्ये रामायण, महाभारत, स्कंदपुराण जे जे काही गोष्टी आहेत त्या या मतदारसंघामध्ये आहे। आणि शिर्डीच्या साईबाबानं जगाच्या नकाशावर हात चमकणारा मतदारसंघ आहे। म्हणून इथे येणारा भक्त हा हजारो लाखोनी भक्त या शिर्डीमध्ये येतात। आज तेच भक्त शनी शिंगणापूरला जातात, तेच भक्त उद्याच्या पैस खांबासाठी नेवाशाला ज्ञानेश्वर माऊली ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणी जाऊ शकतात, देवगडला जाऊ शकतात। त्याचप्रमाणे नव्यानं म्हणजे पूर्वीचंच असलेलं गंगागीर महाराजचं सरलाबेट तीर्थ असेल ते तिथे जाऊ शकतात, अगस्त्य ऋषीच्या आश्रमात येऊ शकतात।
नगर जिल्ह्यामध्ये इतके काही धर्माची स्थळं आहेत की जिथे राजानं आपलं राज्य दान केलं, ते हरिश्चंद्रगड असेल आणि प्रति काश्मीर जे भंडारदराचा प्रतिभाग असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं आपल्याला या पर्यटनामधून मोठा वाव या भागाला मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे. कारण हा मतदारसंघामध्ये पूर्ण डोंगर दऱ्याखोऱ्यानं वसलेला अनेक तालुक्यात संगमनेर असेल, अकोले असेल, या तालुक्यामध्ये देखील आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं पेमगिरी किल्ला असेल किंवा अतिप्राचीन वडाचं झाड असेल, या सर्व गोष्टींचा देखील आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं पर्यटन करून ती रिकाम्या हातांना काम देत आहे. आणि या सर्व प्रश्नाची उकल करण्यासाठी माझी उमेदवारी या ठिकाणी अजून घोषित जरी झाली नसली, परंतु त्याची फक्त औपचारिकता राहिलेली आहे. आणि निश्चितपणे मला आपण सर्वांनी या लोकसभेमध्ये सर्वांनी मला मदत करावी, निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान विनंती मी जनतेला करतो आहे आणि या माध्यमातून मी करतो आहे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आहे. या देशामध्ये खऱ्या अर्थानं कोण जर दुःखी असेल आणि कोणाच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं न्याय नसेल तर तो म्हणजे या देशात असलेला शेतकरी. आज सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कशासाठी आंदोलन करत आहेत की या देशामधील शेतकऱ्यांना जो उत्पादित माल आहे त्याला खऱ्या अर्थानं सरकारने हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या खऱ्या अर्थानं वाजवी मागण्या आहेत. या खऱ्या अर्थानं गंभीरतेनं सरकारने याच्यावर विचार करण्याची गरज आहे. उत्पादन करणारा कोणताही माल या देशामध्ये ज्यावेळेला तो बाजारात येतो त्यावेळेला त्याची प्रॉडक्ट म्हणजे ज्यावेळेला निर्मिती करताना जी किंमत ठरवली जाते आणि बाजारात आणेपर्यंत जी किंमत ठरली जाते ती किंमत त्या मालाला मिळते. परंतु शेतकरी उत्पादन केलेल्या कष्टाला त्याच्या मालाला मात्र बाजारात आणलेली किंमत उलट प्रॉडक्ट्स म्हणजे कॉस्टपेक्षा कमी किंमत मिळते, तडजोडही होत नाही, मेळही बसत नाही, अशा प्रकारची स्थिती या देशामध्ये आहे. आणि आज जर कोण मेटीकुटीला आलं असेल तर शेतकरी आलेला आहे. आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं फक्त लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचं कारण कर्जबाजारी पण असलेली दिवाळखोरी आणि असलेलं ज्या पद्धतीचा मेळ बसत नाही, त्यामुळं या देशातला शेतकरी दुःखी आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारनं हमी भावाबद्दल तर केलंच पाहिजे, स्वामीनाथन आयोग तर लागूच केला पाहिजे. परंतु शेतकरी ज्या दिवशी सुखी होईल त्याच वेळेला या देशातला शेतकरी सुखी होईल. म्हणून या देशातील शेतीच्या संबंधाने असलेली धोरणं ही देखील जाणीवपूर्वक बदलण्याची गरज आहे. नव्यानं धोरणं आणण्याची गरज आहे. आणि या देशातला शेतकरी कर्जबाजारीमुक्त करण्याची गरज आहे. आणि अनेक योजनांच्या माध्यमातून सुखी करा. जसं एकच योजना मी या निमित्तानं सांगतो, मी 2 कायदे मांडले होते की या देशातील शेतकऱ्याला पेन्शन दिली पाहिजे. हा देखील उत्पादन करणारा माणूस आहे, हा तर मुद्दा आहे. पण या देशातील शेतकऱ्याला 24 तास वीज मोफत दिली पाहिजे. आणि ही वीज मोफत देण्यासाठी जर शेतकऱ्याचं बजेट नसेल तर आज सौर ऊर्जेच्या जे पंप आहेत, जो शेतकरी आहे ज्याच्या नाव सातबारा आहे त्या शेतकऱ्याला फुकटमध्ये सौर पंप जर दिला तर मला असं वाटतं विजेपासून शेतकरी मुक्त होईल. अशा प्रकारची धोरणं सर्वच बाबतीत आणण्याची गरज आणि ते सरकारने करावं अशी मागणी या निमित्तानं मी नोंदवतो.